श्रावण महिन्यात खाण्याचे अनेक नियम पाळले जातात. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रावण सुरू असताना नॉनव्हेज खात नाहीत. मग नॉनव्हेज प्रेमींना महिनाभर नॉनव्हेजवर ताव मारता येत नाही. त्यासाठी एक व्हेज भाजीचा पर्याय. या व्हेज भाजीपुढे मटण, चिकन काहीच नाही. श्रावणात नॉनव्हेज प्रेमींना नॉनव्हेज खाण्याची इच्छा होते. यासाठी अशी एक पर्यायी भाजी आहे, ज्याचा स्वाद नॉनव्हेजलाही मागे टाकेल. ही व्हेज भाजी काटुलटली आहे. कालिटलीला बोलीभाषेमध्ये कटुलले, कंटोला किंवा ककोडा या नावाने ओळखले जाते. कटुलेले ही भाजी औषधी गुणांनी परिपूर्ण मानली जाते. आपल्या आरोग्याच्या संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी ती प्रभावी ठरते. ही आहारासोबत औषधी उपयोगामध्ये वापरली जाते. काटुलेला काही जण गोड कारले देखील म्हणतात. काटुल्यात प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन बी3, व्हिटॅमिन बी5, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन डी, झिंक आणि कॉपर इत्यादी घटक असतात. काकोडा भाजी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेली भाजी आहे, म्हणून ज्यांना डायबेटिस आहे अशांसाठी ही भाजी उपयुक्त आहे. याशिवाय ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी काटुल्याचे गुणकारी मानले जाते. त्याचबरोबर बद्धकोष्ठता आणि अपचनावर ही भाजी उपयुक्त आहे. काटुलेमध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळतात. ज्यांना अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास आहे ते आपल्या आहारामध्ये काटोलाच्या भाजीचा समावेश करू शकतात. आणि पोटाच्या जंतुसंसर्गावर ही भाजी उपयुक्त आहे. तसेच वात, कफ आणि पित्त या तीन दोषांचा समतोल राखण्यास, खोकला हे व्हायरल विकार आणि श्वसनाच्या समस्यांपासून संरक्षण होतं. पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता आणि ओलावा बदलामुळे अनेक जण आजारी पडू लागतात. पावसाळ्यात संसर्ग होण्याचा धोका असतो. या भाज्या अनेकांना माहीत नाही, त्यामुळे इतर भाज्यांप्रमाणे याचं उत्पादन होत नाही. बाजारात या भाज्या अतिशय कमी प्रमाणात मिळतात. ही भाजी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेली भाजी आहे. आपण ही भाजी मिळाल्यास अवश्य खा.